नमस्कार मित्रांनो, मी सुनील मुलगीर. आज एक नवीन विषय आपल्या महाराष्ट्रातील तमाम दिव्यांग बांधवांसाठी घेऊन आलो आहे. सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रपरिवारांना. हे वर्ष आनंदी आणि सुखदायी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. विषय असा आहे, दिव्यांग टूल किट योजना दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांच्या मंत्रालयाकडून नवीन आणलेली आहे. ही योजनेचं आम्ही प्रथम स्वागत करतो. परंतु ह्या टूल किटमध्ये खरंच तळागाळातल्या दिव्यांगापर्यंत ही योजना पोहोचते का, याचा आम्ही ग्राउंड लेवलवर आढावा घेतला. तर फक्त दिव्यांग व्यक्तीचं नाव आणि जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाच्या कर्मचाऱ्याची चांदी एवढंच दिसत आहे. आज ही योजनेचा फॉर्म भरण्याची सुरुवात झाली आणि तारीख एंड बी झाली. अजूनपर्यंत ग्रामीण भागातल्या दिव्यांगांना या योजनेबद्दल माहीत सुद्धा नाही की आपल्याला जिल्हा सक्षमीकरण कार्यालयाकडे ही टूल किट योजना आलेली आहे. परंतु जोपर्यंत माहीत होईपर्यंत तारीख समाप्त. मग हे दिव्यांगासाठी खरंच पुनर्वसन संजीवनी आहे का? नाही. फक्त दिव्यांग कार्यशाळा कशा जगवता येतील ह्या हेतूने ही योजना जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय राबवत आहे. आज दिव्यांगाला टूल किट योजना जर त्याचं पुनर्वसन होण्याच्या हेतूने माननीय तुकाराम मुंढे साहेबांनी ही योजना राबवत असताना तळागाळातल्या दिव्यांगांना याचा लाभ 1% सुद्धा होताना दिसत नाही. ही दुर्दैवी गोष्ट आहे. माननीय तुकाराम मुंढे साहेबांकडे आमचे एवढंच कळकळीचं विनंती आहे की ही योजना सक्षमपणे तळागाळातल्या दिव्यांगापर्यंत पोहोचवावं. आणि ही योजना पोहोचवण्यासाठी जे खाली यंत्रणा आहे जिल्हा लेवलवर ही निष्क्रिय आहे. सर्वप्रथम असे काही भ्रष्ट कर्मचारी आहेत, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता प्रल्हाद लांडे यांनी ही योजना जनजागृती न करता फक्त दिव्यांग कार्यशाळेचे ॲडमिशन फुल होण्यासाठी टूल किटचा उपयोग केलेला आहे. दुरुपयोग झाला म्हणावं लागेल. कारण 24-25मध्ये जे टूल किट वाटपामध्ये जे लाखो रुपयाचा भ्रष्टाचार ह्या प्रल्हाद लांडे यांनी केला आहे. ज्या दिव्यांगाकडे प्रशिक्षण घेतल्याचं कुठलाही प्रमाणपत्र नाही योजनेसाठी, फक्त डुप्लिकेट कुठून तरी त्या ट्रेडला मान्यताच नाही अशा कुठून तरी शाळेवरून प्रमाणपत्र आणून ह्या योजनेचे निधी लागलेला आहे. याची उच्चस्तरीय चौकशी करावी. जेणेकरून एक कमिटी गठीत करा की जेणेकरून ह्या प्रल्हाद लांडेने जे भ्रष्टाचार केलेला आहे परभणीमध्ये हे कुठंतरी बाहेर येईल. जर ह्याला जर भीती नाही तर मग ह्यानं जे टूल किट 24-25ची यादी आहे ती जाहीर करावी. आणि त्यांची जी आमच्या निदर्शनास आले आहे की बऱ्याच जणांकडून तक्रारी बा टूल किटमध्ये मला जाणून बुजून डावललं गेलं. कारण फक्त ज्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन शाळेमध्ये आहे त्याला त्याच्यामध्ये समावेश करून घेतलेला आहे. बाकीच्या ग्रामीण भागातल्या दिव्यांगांना त्यांना जर या योजनेसाठी अर्ज केला तर त्याचा बाद करण्यात आला. ह्या प्रल्हाद लांडेने एवढं काम मात्र चांगलं केलेलं आहे. फक्त दिव्यांग कार्यशाळा जगवण्याचं काम ह्या टूल किट योजनेमधून होत आहे. माझं एवढंच म्हणणं आहे माननीय तुकाराम मुंढे साहेबांना की बाबा 24-25मध्ये आमच्या परभणीमध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे टूल किटमध्ये, याची उच्चस्तरीय चौकशी करून एक कमिटी गठीत करावी जेणेकरून ह्या सगळा भ्रष्टाचार बाहेर येईल. मग प्रल्हाद लांडेला जर वाटतं त्यांना जर भ्रष्टाचार केला नसेल तर 24-25ची यादी स्पष्टपणे बोर्डावर फलकावर बाहेर लावावी. ही एवढे लाभार्थी होते आणि यावर्षी इतके लाभार्थी आहेत. मात्र ही योजना आता लागू झाली 15,000, परंतु ह्यावेळेस बी अजून गेल्या वेळेस ज्या लाभार्थ्यांनी या लाभ घेतला होता त्याच लाभार्थ्याला यावेळेस बी योजना दिली जात आहे. याची तात्काळ ही योजना थांबवून याची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि तात्काळ ह्या प्रल्हाद लांडेला सस्पेंड करावे. एवढंच माझं म्हणणं आहे. आज जिल्ह्यातील बरेच दिव्यांग योजनेपासून वंचित आहेत. योजनेपासून वंचित न राहता यांचं पुनर्वसन झालंच पाहिजे. आज जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय स्वतंत्र होऊन का उपयोग आहे? जर असा जर भ्रष्टाचार ह्या टूल किटमध्ये होत असेल, प्रमाणपत्र त्यांचेच, लाभार्थी तेच, मग
योजना जर शासन सक्षमपणे राबवत असेल तर खाली तळागाळातल्या दिव्यांगापर्यंत ही योजना गेली पाहिजे, कारण सर्वांचं पुनर्वसन होणं काळाची गरज आहे. आज दिव्यांगाकडे टूल किटमध्ये जे प्रशिक्षण घेतल्याचं प्रमाणपत्र लागते, आज बऱ्याच दिव्यांगाकडे मोबाईल रिपेरिंगचं प्रमाणपत्र आहे, कॅम्प्युटर प्रशिक्षणचं प्रमाणपत्र आहे, मसाला उद्योगचं प्रमाणपत्र आहे, पापड उद्योगचं प्रमाणपत्र आहे, शेवया, चटणी, कांडप, मसाले बनवायचे अनेक प्रकारचे कलाचे असते त्याचे प्रमाणपत्र आहे. अनेक स्कीम आहेत डेव्हलपमेंटच्या नावाखाली, या दिव्यांगांनी प्रमाणपत्र घेतलेत. फक्त ह्याने दिव्यांग कार्यशाळेकडनं घेतल्यामुळे यांना ह्या योजनेतून आज बाद करण्यात येत आहे. ही दुर्दैवी गोष्ट आहे. ज्या दिव्यांगाने मोठ्या संस्था आहेत आज शासनाच्या, गव्हर्नमेंटच्या आहेत, काही नियमशासकीय आहेत, त्यांच्याकडून जर प्रमाणपत्र घेतलं असेल तर हे गृहीत धरावं, ज्यांनी करून दिव्यांग मोबाईल रिपेरिंग, कॅम्प्युटर, MSCIT, टॅली, आपलं DTP चालवतो, त्याला सुद्धा ह्या योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे, कारण त्याला जर अर्थसहाय्य मिळालं तर चांगल्या प्रकारचा ते व्यवसाय करू शकतो. आज दिव्यांग फ्रूटची गाड्या चालवतात, कोणी दिव्यांग स्वतःचा मोबाईल रिपेरिंग, कॅम्प्युटर हे असे व्यवसाय करत असताना मसाला उद्योग, त्यांच्याकडे तर अन्न भेसळचं प्रमाणपत्र सुद्धा आहे, फूडचं लायसन, त्यांच्याकडे सर्वच एवढं शासन मान्यता असलेल्या संस्थाकडून जर यांनी जर घेतलेलं असेल तर मग ह्या अशा टूल किट योजनेसाठी ती लाभार्थी का पात्र होऊ शकत नाही? कारण त्याला जाणून बुजून डावलण्याचं काम हे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय हे करत आहे. कारण फक्त याला दिव्यांग कार्यशाळा लागवायच्या, दिव्यांगाचं पुनर्वसन करायचं नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की जे 24-25 मध्ये जे टूल किट घोटाळा झाला त्याची पुन्हा एकदा मी माननीय तुकाराम मुंढे साहेबांकडे विनंती करत आहेत की याची उच्चस्तरीय चौकशी कमिटी गठीत करून जे केलेला भ्रष्टाचार आहे हे तात्काळ याच्यावर कारवाई करावी. आणि माझं एवढंच म्हणणं आहे पुन्हा अजून दिव्यांगांना की बाबा, आपण ह्या टूल किटसाठी अर्ज केला आहे का, किती जणांनी केला आहे ते स्पष्ट सांगा. आणि जे ह्या योजनेपासून वंचित आहेत त्यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगावं की बाबा मला शासनाची योजना मिळाली नाही. आणि हा व्हिडिओ बनवण्याचा एकच हेतू आहे की शासनाच्या जे योजना आहे तळागाळातल्या दिव्यांगापर्यंत पोहोचते का हे आम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवायचं काम करत असतो. आमचा दुसरा कुठलाही हेतू नाही. जे जिथं सत्य हे सत्य, जिथं खोटं आहे तिथं खोटंच आम्ही सांगणार. आणि आपण जर ह्या चॅनलला नवीन असताल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांगापर्यंत पोहोचवा, जेणेकरून आपल्या दिव्यांग बांधवांचं ह्या योजनेपासून लाभ होईल. आणि पुन्हा सांगतो की बा आपल्या प्रतिक्रिया नक्की कळायचा, जेणेकरून मला व्हिडिओ बनवते वेळेस काही नवीन आपल्याला विषय घेता येतील. थांबूया. धन्यवाद.